अर्थात आजी. पूर्वी तर किचन मध्ये आम्ही इतकी धमाल करायचो ना, खूप रेसिपी शिकवल्यात तिने मला. पण अलीकडच्या काळात ऑफिस मधलं काम इतकं वाढलंय की मला किचन मध्ये जायलाच वेळ मिळत नाही, खाण्याच्या व्यतिरिक्त. पण आज मी ठरवलं होतं, सगळ्या स्टाफला सुट्टी देऊन टाकली आणि ॲप्रन घालून सज्ज. तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंच असा पण केला होता. स्वानंदी, तुम्ही आता परत रडणार आहात? प्लीज आता तुम्ही, स्वानंदी प्लीज आता रडू नका प्लीज. हे बघा, मला एवढा जास्त आनंद झालाय जो मला झेपत नाहीये, त्यामुळे तो असं कुठून तरी झिरपतोय. तुम्ही ना आता माझ्या या अशावाला रडण्याची सवय करून घ्या. तुम्ही माझ्यासाठी वेळ काढून एवढा अख्खा स्वयंपाक केलाय, मी काय म्हणू. म्हणजे थँक्यू हा फार बेसिक शब्द आहे आता. काही बोलू नका, फक्त एन्जॉय करा. तुम्ही पोटभर जेवलात, तुमचं पोट भरलं, मी खुश. मला तर आता असं वाटतं ना की मी शक्य होईल तेव्हा स्वयंपाक केलाच पाहिजे. फक्त तुम्ही नाही, घरातल्या सगळ्या बायका किती कष्ट करत असतात दिवसभर. त्यांना पण कधीतरी आयतं आपल्या हातात ताट मिळावं असं वाटत असणारच. अख्ख्या जगात माझ्या इतकं भाग्यवान कोणीही नसेल. आहे, मी आहे. नाही, खरंच मी आहे. नाही हो, मी आहे. नाही, मी आहे. नाही, मी आहे. नाही, मी जास्त आहे. नाही, तुम्ही चुकताय. मी जास्त नाही आहे. हो. अहो, मी जास्त सोडा हो. काय झालंय मंदाताई? काय झालं हे तुम्ही मला विचारताय? सगळ्यांच्या समोर किती काय काय बोललात तुम्ही मला. हे ठरलं होतं काय तुमचं? काय हळूहळू बोलता हो तुम्ही? पाय धरायला लावले डायरेक्ट मला तुम्ही. तुम्हाला माहिती नाही तुमची मुलगी कशी आहे ती, तरी पण तुम्ही मलाच बोलला मला मला माहिती आहे माझी मुलगी कशी आहे, पण माझी मुलगी इतकी शहाणी असेल असं वाटलं नव्हतं मला. तिने मला फोन करून काय काय, जाऊ दे ते जाऊ दे. मी जर तिची बाजू घेतली नसती ना आता, तर ती तुमच्या अंगावर धावून आली असती, तुमचा गळा धरायला चाललं असतं तुम्हाला. मग नाही, तुम्ही एक काम का नाही करत? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तिला सरळ सांगा तुझ्या माहेरी चालती हो. का नाही केलं तुम्ही? मी बोलली आणि ती निघाली. निगरगट्ट आहे तुमची पोर. पाय हली तर शपथ तर सांगा, मी काय करू? काय चाललंय आता? हेच विचार, काय चाललंय तुमचं मला विचार. काय चाललंय तुमचं? आई ते आपलं मी हे ते रेसिपीचं अगं बरी आहेस ना? हो हो हो. गैरसमज करून घेऊ नका प्लीज. आम्ही 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 आपलं असंच बोलत होतो. हो, सहज असं. अगं गैरसमज कसला? सॅलड बनवणार होतात ना तुम्ही? हो, सॅलेडच करायला आले होतं. तेच रेसिपीचं विचारत होते ना मी. पण काय झालं, ते पुलावात सगळ्या भाज्या गेल्या ना, त्यामुळे भाज्याच कमी पडल्या, संपल्याच सगळ्या. म्हणून आता सॅलेड होणार नाही ते सांगत होतो आम्ही एकमेकींना. सॅलेड होणार नाही मी सांगत होती, त्या म्हणायला होणार नाही सॅलेड. आणि मी काय करू असं माझं. म्हणता ती तुम्ही पण ना असं छोट्या छोट्या गोष्टींचं ना खूप टेन्शन घेता. स्वयंपाक चांगला केलायत ना तुम्ही, मग झालं तर. चला आता जेवण घेऊया ना गरम गरम. चला ना, चला चला. खेळ तू आरामात खेळ घे आरामात खेळ. खेळत काय बसलाय? चला जेवायला चला, गार होईल ना जेवण. अरे पण आम्ही तुमच्यासाठीच थांबलोय. सॅलड आणायला गेला होता ना. त्यांच्याकडच्या सगळ्या भाज्या संपल्या ग. पुलाव मध्ये ना सगळ्या भाज्या मी टाकल्या, त्यामुळे सॅलड नाही आता. राहू दे. नेव्हर माइंड बट मम्मा, कितीतरी वर्षांनी मी तुझ्या हातचं खाणार आहे. घरी चल देते. जेवण करून लगेच निघूया, मला काम आहे. बघ आई बघ, तुझं जावई जायची घाई करतोय. जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाहीये लहान जावई बापू. तुमचं नाही, माझं पोट भरेपर्यंत तुम्हाला मी भरवतच राहणार. काय झालं? तुम्ही काय विचार करताय? आश्चर्य वाटतं मला की प्रेमात माणसं किती पटकन बदलून जातात. म्हणजे बघा, काही दिवसांपूर्वी जर मला असा कोणी प्रश्न विचारला असता की राजवाडे, तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न किंवा तुमची आकांक्षा काय आहे, तर मी त्यांना एक मोठी लिस्ट ऐकवली असती की अमुक डील, तमुक डील, हे प्रोजेक्ट, ते प्रोजेक्ट. पण आज ते सगळं मला दुय्यम वाटतंय. आत्ता जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय ना, तीच माझ्यासाठी आता यापुढे आयुष्यभराची प्रायोरिटी असेल. तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न, एखादी इच्छा जी मी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटतं? काहीच नाही. मला जे हवं होतं ते सगळं मिळालेलं आहे मला. मला माहिती आहे तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात,
काहीतरी इच्छा असणार, पण तुम्ही बोलून दाखवत नाही. हा चान्स आहे स्वानंदी. सांगा प्लीज. वेळ घेऊन विचार करून सांगा. मला वृद्धाश्रमासाठी आणि एकूणच पर्यावरणासाठी काहीतरी छान काम करायचंय. ते तर तुम्ही कायम करता स्वानंदी, आणि करत राहाल. आणि मी आहेच की तुमच्या जोडीला. मला तुमची पर्सनल इच्छा जाणून घ्यायची. अहो, पर्सनल इच्छा अशी खरंच काही नाहीये. मला तुम्ही मिळालायत राजवाडे. तर आयुष्यातला प्रत्येक क्षण मला तुमच्या बरोबर घालवायचा आहे. असाच तुमचा हात धरून लांबवर चालत जायचंय. अच्छा, म्हणजे ट्रेकिंग किंवा रोड ट्रिप? अगदीच तसं नाही, पण हो, तुम्ही, मी, आजूबाजूला सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलकिलाट, स्वच्छ निरोगी हवा. थोडक्यात काय, तर मला आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर असायचा आहे. मी तुमच्या बरोबरच आहे स्वानंदी, आणि तुमचाच आहे. हा, आणि मध्ये मध्ये मला असं छान सुंदर जेवणाचं सरप्राईज मिळालं की बास, मग सगळं मिळालं. हा, हे एवढंच सगळं नाही आहे. आणखी एक गंमत आहे छोटीशी. काय? आहे, तुम्ही जरा डोळे बंद करा प्लीज. राजवाडे. अहो करा ना. ओके. मी सांगेपर्यंत उघडायचं नाही तर डोळे. नाही. 1 2 3. गुलाबजाम हे सुद्धा तुम्ही बनवले? मी बनवलं. नाही नाही, हे म्हणजे आता अति झालंय. आता मला सगळं सोडून सगळ्यात आधी गुलाबजाम खावं लागेल. अर्थात लगेच. एक मिनिट. हो, हे काय केलं तुम्ही आता? हा, काय केलं? ते तुम्ही सॅनिटायझर लावलात हाताला. हा, आता एकमेकांच्या सहवासात काही वाईट गुण सुद्धा येतात की आपल्यात. ती मराठीत एक म्हणे तसं, ढवळ्याशी जरी बांधला पवळ्या वाढ नाही पण गुणला. तुम्ही पण तर माझ्यासारखा फुर करून चहा प्यायला लागलायत. एकमेकांचा रंगच चढतो की नाही? आणि नुसता चढत नाही, मुरतोय जसे हे गुलाबजाम मुरलेत पाकात. घ्या. हाय, आधी तुम्ही. स्वानंदी प्लीज. खातली तू